नमस्कार. मी आज फुटाणा लाडू बनवणार आहे. तर हे फुटाणा लाडू आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. तर त्यासाठी मी 1 वाटी 1 ते 2 वाटी फुटाणा घेणार आहे. जे भट्टीतला फुटाणा असतो ना तेच. हे महिलांसाठी खूप फायदेशीर असतं. यामुळे कंबरदुखी वगैरे त्रास आपला कमी होतो. तर त्यासाठी आपण 2 वाटी फुटाणा घेतले, तर 2 वाटी मखाने घेतलेले आहेत. ते व्यवस्थित बारीक मिक्सरमधून काढून घेतलेले आहे. त्यानंतर आपण एक अर्धी वाटी मेथी दाणा घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी बदाम. आपण ही मेथी व्यवस्थित तुपामध्ये खालीवर परतून घेऊया गॅसवरती. व्यवस्थित सगळं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आणि 1 मोठी वाटी तूप घेतलेलं आहे, साजूक तूप. त्यानंतर थोडंसं एका कढईमध्ये तूप घेऊन मेथी आपण हलकी भाजून मिक्सरमधून काढून घेऊया. मेथी आपली आता व्यवस्थित भाजलेली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी तूप घालूयात. तूप घातल्यानंतर आपण जे सगळं साहित्य मिक्सरमधून काढलेलं होतं ते आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया. हे आता आपण सगळं भाजत आहोत. मंद आचेवर भाजायचं. 1 महिना आपण साठवून ठेवू शकतो लाडू. आणि हे सकाळी आपण नाश्त्यासोबत किंवा दुधासोबत पण घेऊ शकतो. यामुळे काय होतं, कंबरदुखींचा त्रास वगैरे आपला कमी होतो. व्यवस्थित आता भाजून घेत आहे मी. थोडंसं लालसर होईपर्यंत आपण खरपूस असं भाजून घेऊयात. आपलं झालेलं आहे आता. त्यानंतर मी ते 2 वाटी गूळ घेतलेला आहे. दूध हे व्यवस्थित आपण मेल्ट करून घेऊया. गूळ आपण व्यवस्थित मेल्ट करून घेऊया. त्यानंतर 1 वाटी पाणी घातलेलं आहे मी. ह्याच्यामध्ये आपण गूळ व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर थोड्या वेळ त्याला शिजूया. आणि हे आपण मेथी भाजलेली होती ती मिक्सरमधून आपण काढून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं 1 विलायची पावडर आपण टाकूयात. हे सर्व आपण थोडंसं थंड करून मग आपण जे आपलं मिश्रण सगळं भाजलं होतं त्यामध्ये आपण टाकूयात. आपण व्यवस्थित टाकून मिक्स करून घेऊया. हे थंड झालेलं आहे आपलं गुळाचं सारण. थंड झाल्यानंतर आपण त्याचे व्यवस्थित गोल गोल असं लाडू वळून घेऊयात. मुलांना पण हे आपण सकाळी खायला देऊ शकतो. हे बघा आपले छान असे लाडू झालेले आहेत. तर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.